काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन। सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं हा सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता, परंतु तो विषय रद्द झाला। त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच, पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक, त्याचबरोबर काही मोजके कलावंत, त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो। हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाही आहे, पण हा विषय जेव्हा निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला। त्याचं पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला तिन्ही पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं, त्याचबरोबर महाराष्ट्रामधले इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची, इतर राजकीय पक्ष जे महाराष्ट्रामधले आहेत, संघटना आहेत, यांनी देखील त्याला पाठिंबा दिला। आम्ही 5 तारीख मोर्चाची जाहीर केली होती, खरं तर 6 केली होती, मग ती 5 केली कारण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे। आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं न भूतो असा मोर्चा हा निघाला असता। जे साधारणपणे 70-75 वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं, मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं। त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो। खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती, काही गरजच नव्हती। त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या। तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, कारण हे काय आहे, हे स्लो पॉयझनिंग आहे। हे हळूहळू एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार, बाकीचे राज्य कुठची ऐकणार नाहीत। आणि हा प्रयत्न तरी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे GR मागे घेतले गेले। आता काहीतरी ते समिती नेमतायत, कोणाची ती जाधवांची, त्यांनी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाहीत। आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं किंवा आत्तापर्यंतचं जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 5वी नंतर 6वी पासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते, परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल, परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी। आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे, त्या प्रांताच्या भाषेचा मग आमची खरं तर बघायला गेलं तर अनेक ह्याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात, खरं तर त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे। ते न करता
म्हणजे एक 150-200 वर्षापूर्वीची एक भाषा 3000 वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचढ होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक. तेव्हा हे मान्य होऊच शकत नाही, हे होणार नाही. काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे. म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आत्ता. तर त्यांनी म्हणाले की मग आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल, तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन. अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत, होत आहेत. मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने, वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मूर्तायत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हा 5चा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल. काल तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात जी भूमिका घेतली, मनसे कार्यकर्त्यांनी जे आंदोलन उभं केलं कारण त्या सरकारला नमती भूमिका घेत कुठेतरी हा हिंदी सक्तीचा जे जी आर आहे तो रद्द करावा लागला. हे मागे बंद करायला सांगितलं, काय कामं चालू आहेत. या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, निर्णय तर रद्द केलेला आहे. मात्र त्यांनी तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारला आहे की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेचा पहिला हिंदी भाषेच्या संदर्भाचा प्रश्न विचारावा, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये तो अहवाल आला होता आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तो नाही. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का. आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आत्ता मी तेव्हा हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचा उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल तो, त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं. मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाही आहेत. कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती. परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे. सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. मराठी माणसांनी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं 5 तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये मी बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलीन. प्रश्न असा होता की काल काही ठिकाणी जी आरची होळी झाली, आंदोलन झालं, त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेलं चित्र पाहायला मिळालं की हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाला तर त्यावर चर्चा सुरू होती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, त्या अनुषंगे ताकद नव्याने उभी राहू नये किंवा दिसू नये म्हणून हा सरकारने तातडीचा निर्णय घेतला. प्रश्न असा आहे ना, मी परत तुम्हाला तेच सांगतो ना, तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कळलं का. कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युत्या आघाड्यांना काय अर्थ आहे. या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा, त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही.
आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत. कळलं का? आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा काय घ्यायचा असेल तर कसं होतंय काय होतंय हे मी आपल्याला कळवेन. मोर्चाचा जेव्हा उल्लेख झाला होता त्यावेळेस विरोधकांचा मोर्चा असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं, पण तुम्ही जसं आवाहन केलं होतं की मराठीवर प्रेम करणारे सगळेच त्या मोर्चामध्ये एकत्रित आले होते, पण विरोधक एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न नाही, या शब्दाला पण काही अर्थ नाही आता. नरेटिव्ह. कळलं का? सरकार करतं तो नरेटिव्ह. मी पहिल्यांदा जाहीर केलं होतं ना ही गोष्ट की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका. कोणताही झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल, हे मी सांगितलं होतं ना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये का त्या पत्रकार परिषदेमध्ये. तर त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा का त्यांनी? राज्य सरकारमधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. मला असं वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना. आपण पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्षामध्ये पण अनेक लोक विरोध करतात. पुन्हा एक समिती नेमण्यात आली. समिती अभ्यास करून असं सांगणार आहे की कुठल्या इयत्तेपासून हे लागू करायचं. मी आता काय बोललो? मगाशी बोललो ना, मला असं वाटतं मध्ये नव्हता का तू? होताच ना. मग मला पण एक प्रश्न विचारायचा असं. सर, या समितीचे जे डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्यांच्या संदर्भात मराठी अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केलाय की ते मी आत्ता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही. ते जाधव येऊ देत ना तर अजून कोणी येऊ देत. कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी. महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत. भाषेवरती उगाच विषय आणू नका. आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, तिकडे जे आमदार बसलेले आहेत, त्यांनी मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी. या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये. आता GR रद्द झालेला आहे. आता जे इतर विषय जे आहेत त्याच्याबद्दल बोलावं. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत. कळलं का? शाळा नाही आहेत, तुमच्या शिक्षकांना पगार नाही आहेत, एकेका शिक्षकावरती ओझं टाकताय तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं, त्याच्यामध्ये इतर कामंही त्यांना दिली जात आहेत. इतके जे विषय आहेत त्या विषयांवरती हात घालावा. ठीक आहे. राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे. हिंदीचा GR रद्द झाल्यानंतर एकत्र जल्लोष केला जातोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांनी आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. सरकारला GR रद्द करायला भाग पाडलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच सर्व बाजूंनी रेटा आला आणि त्यामुळे हा निर्णय सरकारला रद्द करावा लागला. मराठी जन, मराठी पत्रकार, साहित्यिक, कलाकार या सर्वांचे आभार मानतो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तसंच आम्ही पहिला विरोध केला, पत्रकं दिली, त्याचबरोबर इतर राजकीय पक्षसुद्धा त्यांचा सुद्धा पाठिंबा आम्हाला मिळालेला होता. शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि त्याचबरोबर शरद पवार यांची, राष्ट्रवादी यांचाही पाठिंबा मिळाला आणि या सर्व मराठी जनांच्या एकत्रितपणामुळे, एकजुटीपुणे सरकारला हा निर्णय रद्द करायला आम्ही भाग पाडलं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. हा मोर्चा निघाला असता तर न भूतो असा हा मोर्चा निघालेला असता. संयुक्त महाराष्ट्राची आठवण अनेकांना झाली असती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर विजयी मेळावा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. संजय राऊतांचा आपल्याला फोन आलेला होता, मात्र आता मी माझ्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्यानंतर त्या संदर्भात राऊतांशी चर्चा करून मोर्चाचं किंवा तो मेळावा कुठे होणार या संदर्भातलं ठिकाण ठरवू असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत. विजयी मेळावा होणार आहे, त्याचं ठिकाण अद्याप ठरलेलं नसलं तरी राज ठाकरे यांनी मात्र एकत्रित मेळावा घेणार असल्याची पुष्टी केलेली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण विजयी मेळावा घेणार आहोत, राऊतांशी या संदर्भात फोनवरून आपलं बोलणं झालेलं आहे असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता या विजयी मेळाव्यामध्ये 5 जुलैला आपल्याला ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार आहेत. GR रद्द झाल्यानंतर आपण
राऊतांशी बोललेलो आहोत, हा मोर्चा रद्द केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र विजय उत्सव व्हावा, विजय मेळावा व्हावा असं राऊतांनी म्हटल्यानंतर मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलतो, नेत्यांशी बोलतो आणि त्यानंतर या मेळाव्याचे ठिकाण नेमकं कुठे असणार त्या संदर्भात चर्चा करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होणार हे स्पष्ट झालेलं आहे. मात्र फक्त ठिकाण मात्र ठरलेलं नाहीये.